मंडळी नमस्कार, मी विलास बडे घेऊन आलोय बडे मुद्दे। आज बडे मुद्दे मध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे राज्यातल्या शेतकऱ्यांवर जे अभूतपूर्व असं संकट उभं ठाकलेलं आहे। या संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी या राज्यातल्या शेतकऱ्यांचं एक मोठं आव्हान मदत आणि पुनर्वसनचं आहे। आणि हे मदत आणि पुनर्वसन सगळं करत असताना मराठवाड्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या संकटातल्या शेतकऱ्यांसाठी सगळे जे अडथळे आहेत नियमांचे आणि त्या सगळ्या धोरणांचे यात बदल करणं गरजेचं आहे का? हाच आहे आपला आजचा बडे मुद्देचा चर्चेचा मुद्दा। या चर्चेत आज आपल्या सोबत राजकीय नेते नसतील, आपल्या सोबत असणार आहेत धोरणकर्ते। आज या सगळ्याबद्दलची चर्चा करताना मुद्दा घेऊन आलोय शेतकऱ्यांसाठी मदत पुनर्वसनाची धोरणं बदलावी लागतील का? आणि ही चर्चा आज आपण करणार आहोत त्यांच्या सोबत ज्यांनी ही सगळी धोरणं बनवण्यासाठी महाराष्ट्राच्या मध्ये महत्त्वाची भूमिका बजावली। राज्याचे कृषीचे माजी कृषी संचालक सुरेश अंबुलगेकर आपल्या सोबत असतील। राज्याचे माजी प्रधान सचिव कृषी सुधीर कुमार गोयल सर आपल्या सोबत, शेती माती अभ्यासक माजी आयुक्त शेखर गायकवाड सर आणि कृषी तज्ञ उदय देवळानकर सर असणार आहेत। ही सगळी मंडळी धोरणकर्ती होती आणि त्यामुळे ज्यांना सगळा याचा इतिहास आणि भूगोल माहिती आहे, म्हणून यांच्यासोबतची चर्चा आज शेतकऱ्यांच्या या सगळ्या संकटात दिशा देणारी सरकारला ठरू शकते। त्यामुळे हा बडे मुद्दे चुकू नका, कारण आरोप प्रत्यारोपांच्या पलीकडे जाऊन शेतकरी कसा उभा राहील यासाठी आज आपण चर्चा करणार आहोत, मंथन करणार आहोत। पण आता बोलूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, लहानपणी माझी आजी मला सांगायची 72च्या दुष्काळात आम्ही गवताच्या भाकरी खाल्ल्या, सुकडीवर जगलो, पुढे तीच सुकडी आम्हाला सुद्धा शाळेत मिळायची। तेव्हा लोकांनी बराशी खणून पोटं भरली, लेकरं जगवली, ती पिढी आज साठीत आहे। 72च्या त्या दुष्काळानं अनेकांना देशोधडीला लावलं। मराठवाड्यावरची ही पहिली मोठी जखम होती। त्यानंतर 1993 मध्ये किल्लारीचा भूकंप आला, गडीवाड्या आणि पांढरीचा मराठवाडा अक्षरशः उद्ध्वस्त झाला, बेचिराग झाला। आजही ती जखम पूर्ण भरलेली नाही। त्या 2025च्या या महापुरानं मराठवाड्याला एक अशी जखम दिली आहे जी पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत सलत राहील। 2-3 पिढ्या उठणार नाहीत एवढं मोठं संकट मराठवाड्यातला शेतकरी आज भोगतोय। भयंकर, भीषण, विदारक हे सगळे शब्दही खुजे वाटावेत इतकं मोठं आभाळ मराठवाड्यावर कोसळलं। बांधावरल्या वेदनांचं ते प्रचंड मोठं गाठोडं घेऊन आज पुन्हा स्टुडिओत आलोय। 7 दिवसात शेतीच्या बांधावर जेवढे अश्रू पाहिले, दाटलेले हुंदके ऐकले, निष्प्राण देहासारखी निश्चित पडलेली शेती आणि माणसं पाहिली, त्यानंतर मनात एकच प्रश्न रेंगाळतोय, हे शेतकरी पुन्हा कसे उभे राहतील आणि त्यांना पुन्हा कसं उभं करता येईल? पण मी अजिबात निराश नाहीये, कारण लढणं हा मराठवाड्याचा DNA आहे, जो निजामांच्या जुलमाला आणि क्रौर्याला सुद्धा बदला नाही। दुष्काळानं होरपळताना कधी खचला नाही, भूकंपानं उद्ध्वस्त बेचिराग झाला, पण पुन्हा उभा राहिला। त्यामुळे मला कायम वाटतं, कथा कादंबऱ्यांमध्ये वाचलेल्या राखेतून भरारी घेणारा पक्षी जर कुठे जन्माला असेल तो फिनिक्स पक्षी, तर तो मराठवाड्याच्या मातीतच जन्माला आला असावा। एवढी जिद्दी माणसं आज या मराठवाड्यात आहेत आणि हे पुन्हा नक्की उभी राहतील। पण यावेळचं संकट खूप मोठं आहे। केवळ पीक गेलेलं नाही, शेतकऱ्याची माती गेली आहे, शेतीचा प्राण गेलाय। एवढंच काय, सातबाऱ्यावरची शेती सुद्धा आज गायब झाली आहे। गावांचा भूगोल बदललाय आणि भविष्य सुद्धा। 72च्या दुष्काळात माणसांनी गाव सोडलं, शहरात स्थलांतरित झाले, तसं आज शेतीतून पुढची पिढी स्थलांतरित होण्याची भीती आहे। भीती रोजच्या नव्या संकटाची आहे। बाजारात शेतकऱ्याची पत गेली आहे। अशा वेळी दुष्काळात ते लेकरू मरावं म्हणून वाट पाहणाऱ्या त्या ऐतिहासिक फोटोमधल्या खाजगी सावकार नावाची जी गिधाड आहेत ती आज टपून बसली आहेत, कारण संकटातल्या शेतकऱ्याची जमीन त्यांना घ्यायची, शेतकऱ्याच्या शेतीचा घास घ्यायचा आहे। त्यांच्यापासून शेतकऱ्याला वाचवण्याचं एक मोठं आव्हान आज आहे। शेती आणि मातीला वाचवण्याचं आव्हान आहे, तिच्या पोशिंद्याला वाचवण्याचं आव्हान आहे आणि ते आव्हान पेलण्यासाठी मदत पुनर्वसनाच्या धोरणांमध्ये आमूलाग्र बदल करणं गरजेचं आहे। आणि हाच आहे आपला आजचा बडे मुद्देचा मुद्दा। धोरणांमध्ये बदल आवश्यक आहे का? पण ज्या प्रकारचं संकट या राज्यातल्या शेतकऱ्यांवर उडवलेलं आहे
त्यातून काही महत्त्वाचे सवाल निर्माण झाले. कारण हे अभूतपूर्व संकट आहे आणि त्या संकटाचा सामना करण्यासाठी, या शेतकऱ्याला पुन्हा उभं करण्यासाठी, उभारी देण्यासाठी धोरणांमध्ये बदल करणं गरजेचं आहे का? या मुद्द्याची चर्चा करताना काही मूलभूत सवाल आज आपण बडे मुद्देच्या माध्यमातून उपस्थित करणार आहोत. पुनर्वसनाच्या धोरणामध्ये बदल करणं ही काळाची गरज आहे का? कारण आज परिस्थिती बघा, स्पॉट पंचनामे का करावे लागत आहेत? तंत्रज्ञान इतकं सगळं आलं, तंत्रज्ञानाचा आधार का नाहीये? हा सवाल सुद्धा आज आपल्याला उपस्थित करायचा आहे. शेतकऱ्याची आर्थिक पत घसरली आहे बाजारातली, आणि ही पत कशी उभी करणार? त्याला पतपुरवठा पुन्हा खरीपात नंतर रब्बीसाठी तो कसा निर्माण करणार? कारण आताच नोटीस यायला लागल्या. पुन्हा सगळे सावकार तर टपून बसलेले आहेत. गावांचा बदललेला जो भूगोल आहे तो दुरुस्त कसा करायचा? जमीन सातबाऱ्यावर आहे, अस्तित्वात नाही आहे. त्या ठिकाणी ते सगळं नुकसान भरून कसं काढणार? काय योजना आखावी लागेल त्याच्यासाठी? पिकांना विमा, मग मातीचा विमा का नाही आहे? शेतीचा विमा का नाही आहे? अनेक गोष्टींचा विमा का नाही आहे? आणि त्यासाठी आत्तापर्यंत आम्ही धोरण का आखू शकलो नाही, याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. मातीचं नुकसान कसं भरून काढणार आहेत, हा सगळ्यात मोठा सवाल आहे. कारण 4 बोटाचा एक थर उभा राहण्यासाठी हजारो वर्ष जातात. एका पावसानं 20-20 फूट माती वाहून गेली. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शेतीतलं स्थलांतर कसं रोखणार आहे? 72च्या दुष्काळात माणसं गावातून शहरात आली. आज शेतीतून बाहेर पडण्याचं स्थलांतर एक मोठं संकट या शेतीवरचं आहे, आणि या सगळ्याची चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा कुणासोबत करायची आहे? राजकीय नेत्यांसोबत नाहीये, किंवा वाद प्रतिवाद या सगळ्यात आपल्याला आज पडायचं नाहीये. आज आपल्या सोबत असणार आहेत अशी माणसं ज्यांच्याकडे आज महाराष्ट्र मोठ्या आशेनं पाहतोय. त्यांचं ज्ञान ह्या संकटामध्ये या महाराष्ट्राला हवं आहे. ज्यांचं या महाराष्ट्राच्या शेती मातीसाठी प्रचंड मोठं योगदान आहे. शेतीचा त्यांचा अभ्यास आणि आवाका प्रचंड आहे. अशी मान्यवर पाहुणे मंडळी आज आपल्या सोबत आहे, ज्यांच्याबद्दल महाराष्ट्र आदरानं पाहतो. अशी मान्यवर मंडळी आपल्या सोबत आहेत. आपल्या सोबत राज्याचे माजी प्रधान सचिव, कृषी सचिव सुधीर कुमार गोयल सर आहेत. गोयल सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. आपल्या सोबत शेती मातीचे अभ्यासक माजी आयुक्त शेखर गायकवाड सर आहेत. गायकवाड सर, तुमचंही स्वागत आहे. आपल्या सोबत कृषी माजी संचालक सुरेश अंबुलगेकर सर सुद्धा जोडले गेलेले आहेत. अंबुलगेकर सर, तुमचं स्वागत. आणि कृषी तज्ज्ञ उदय देवळानकर सर सुद्धा आपल्या सोबत आहेत. सर, तुमचंही स्वागत आहे. चर्चेची सुरुवात सुधीर कुमार गोयल सरांपासून मी करणार आहे. ती याच्यासाठी, सर, जेव्हा तुम्ही आज हे सगळं प्रशासन म्हणून संकट पाहताय, या प्रशासनाचा एक भाग म्हणून तुम्ही होतात आणि हे अनेक संकट तुम्ही बघितलेली आहेत. हे संकट या शेती मातीवरचं किती मोठं संकट आहे, आणि या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी नेमक्या कुठल्या धोरणात बदल करणं गरजेचं आहे, आणि हे संकट इथल्या शेतकऱ्याला किती मागे ढकलणार आहे? या धोरणात बदल एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. आणि जसे जसे आपल्याकडे नवीन चॅलेंजेस निर्माण होतात, तसे तसे नवीन तंत्रज्ञानाचा वापर, प्रशासकीय यंत्रणामध्ये बदल, हा एक अशी प्रक्रिया आहे की जे कधी थांबणार नाही. सध्याचा जो संकट आहे, आपल्याला दिसतो आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये 300% पाऊस पडलेला आहे. आणि ज्या परिस्थितीमध्ये शेतकरी अडचणीत आलेला आहे, त्याच्या आकलन अत्यंत जलद गतीने कसे करता येईल, त्याच्यासाठी असलेला जो सध्याचं तंत्रज्ञान आहे, आपल्याकडे ड्रोनची संकल्पना आलेली आहे. रिमोट सेन्सिंग आपल्याकडे अवेलेबल आहे. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर आहे. AI ची खूप चर्चा सध्या कृषी क्षेत्रामध्ये होतो आहे. मशीन लर्निंग बद्दल खूप बोलला जातो आहे. या सगळ्यांचा वापर करून आपल्याकडे असलेल्या नुकसानीचा आकलन अत्यंत जलद गतीने करणे, आणि त्याच्याकरिता असलेल्या एक डिजिटल व्यवस्था, ज्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा पंचनामा, कसल्याही प्रकारचा जाब रेकॉर्ड करणे, किंवा त्याच्याकडे असलेल्या जे काही नुकसान झालेलं आहे त्याचं आकलन जलद गतीने करून त्यांचे अकाउंट्समध्ये जो काही रक्कम त्यांना देय आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणे. याच्या बाबतीत मला असं वाटतं महाराष्ट्र एक अत्यंत प्रगत राज्य आहे. त्यांनी पुढाकार घेऊन आणि काही करून घेण्याची एक गरज आहे, आणि ते करता येईल. काही प्रमाणात या संबंधी
कारवाई होतो आहे, परंतु त्याच्यामध्ये देखील आपल्याकडे तीव्र गती आणता येईल. तसेच आपल्याकडे विमा पद्धत, हा. जे जे काही नुकसान झाला त्या नुकसान झाल्याबरोबर मला असलेला जो काही विमाची रक्कम आहे ते माझ्या अकाउंट्समध्ये कशा पद्धतीने जलद गतीने जाईल. बरोबर. कारण त्यालाच उशिरा झाला तर मला जे नुकसान झालेलं आहे त्याच्याबद्दल खरीप नंतर रब्बीमध्ये मला काम करायचं असेल तर ते मी करू शकणार नाही. मला असा पूर्ण विश्वास आहे की नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपलं जे नवीन चॅलेंजेस आपल्या समोर आलेले आहे आणि क्लायमेट चेंजमुळे अत्यंत छोट्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस आल्यानंतर जे हा. नवीन संकट निर्माण होतात ते पूर्वी कधीही पाहिले गेलेले नव्हते. बरोबर. त्याच्यावर नवीन विचार करायची गरज आहे. खूप महत्त्वाचं तुम्ही सांगितलेलं आहे सर, की धोरणात्मक बदल तंत्रज्ञानाच्या पातळीवर सुद्धा करणं गरजेचं आहे. पीक विम्याच्या संदर्भात सुद्धा बदल होणं गरजेचं आहे. खरं तर तुम्ही म्हणताय ती वस्तुस्थिती आहे. या राज्यातल्या शेतकऱ्याचा आज नुकसान झालं तर त्याचा विमा 2 वर्षांनी मिळतो किंवा त्याला कधी मिळाला आहे, कधीचा आहे हे पण कळत नाही आणि त्याला सातत्याने संघर्ष करावा लागतो. ही अतिशय दुर्दैवी वेळ आहे. शेखर गायकवाड सर आपल्यासोबत आहेत. गायकवाड सर, मी सुरुवातीला जेव्हा ओपनिंग रिमार्कमध्ये सांगितलं त्याप्रमाणे आपण 72चा दुष्काळ पाहिला या मराठवाड्यातला एक, किंवा महाराष्ट्रामध्ये पूर्ण दुष्काळ होता तो. आपण किल्लारीचा भूकंप बघितला, त्याच्यामधून उभे राहताना बघितलं. या सगळ्या संकटातनं आम्ही काय शिकलं आणि आता या परिस्थितीमध्ये आज जे संकट उभं टाकलेलं आहे, ज्या संकटात शेतकरी आहे त्याचं वेगवेगळ्या पद्धतीचं पुनर्वसन करणं गरजेचं आहे. हे पुनर्वसन प्रामुख्यानं कुठलं असायला हवं आणि ते कसं करता येऊ शकतं आपल्याला? मी स्वतः लातूर भूकंपामध्ये पण काम केलं काही काळ. पहिल्या सुरुवातीचं 1 वर्ष. हम्म. हम्म. फार दूरगामी असा निर्णय या विशिष्ट संकटापुरता आपल्याला घ्यायला पाहिजे. बरं. आणि तो म्हणजे मला असं वाटतंय, आज जरी मराठवाड्यातली अनेक ठिकाणी माती वाहून गेली आहे, जमिनी वाहून गेल्या आहेत, खरवडून गेल्या आहेत. याचा परिणाम पुढचे 25-30 वर्ष म्हणजे 2 पिढ्यांपर्यंत राहील असं आज तरी स्पष्टपणे आपल्याला जाणवत आहे. हम्म. हम्म. 1 सेंटीमीटर माती तयार व्हायला साधारण 100 ते 400 वर्ष लागत आहे आणि उष्ण भागामध्ये ह्याला 1000 वर्ष लागत आहे. हम्म. तर आपण विमा उतरवताना सुद्धा नवे पॅरामीटरची पण गरज आहे. तुम्ही जे सुरुवातीला सांगितलं की शेतकऱ्याची माती हेच मोठं ॲसेट आहे. तर हो. ते ॲसेट हे आपण रेकग्नाइज करायला पाहिजे. हम्म. बरोबर हम्म. आहे. ते संपूर्ण मी मी मागे असा विचार मांडला होता की तुम्ही सगळी जमीन 8ची कशी गहाण ठेवून देता? 1,00,000 जरी कर्ज घ्यायचं असलं तर त्याची 40 लाखाची जमीन कशी बँका गहाण घेतात? होय. या साध्या विषयावर आम्ही उत्तर का नाही काढू शकलो? हम्म. तर शेतीमध्ये रिस्क आहे. तर तुम्ही शहरी माणसाला 1,00,000 साठी 3,00,000ची सिक्युरिटी घेणार. हम्म. माझी मात्र 40 लाखाची जमीन कशी तुम्ही गहाण घेऊन मग सगळे जमिनी ब्लॉक करून टाकता? या मूलभूत प्रश्नांवर आम्ही ना नाबार्डने विचार केलाय, ना कोणी बँकांनी याच्यावर विचार केलाय. ते म्हणतात 8 वर जेवढी जमीन आहे ती सगळी मी लिहून घेणार. हम्म. त्याचबरोबर नाला बंडिंग आणि सपाटीकरण असे 2 कार्यक्रम आपण मृत संधारणमध्ये अनेक वर्ष राबवले. हा. कदाचित ह्या सगळ्या भागासाठी आपल्याला पुढची 10 ते 15 वर्षासाठीचा कार्यक्रम करून त्या शेतकऱ्याला पहिली जमीन जशी होती तशीच्या तशी इतक्या वर्षामध्ये आणून देऊ असं एक धोरण आखावं लागेल. हम्म. त्याचबरोबर नदीच्या पुनर्वसनामध्ये माझा सहभाग होता पुनर्जीवनामध्ये सांगली हा. जिल्ह्यामध्ये. हम्म. आणि आजच एक त्याची राज्यस्तरीय कार्यशाळा जल साक्षरतेची झाली. त्यामध्ये ही चर्चा झाली की ज्या ठिकाणी नद्यांचे व्यवस्थित पुनर्जीवन झालेलं आहे, अशा ठिकाणी हे नुकसान कमी झालेलं आपल्याला सापडतं. बर. तर बर. फक्त याच्यामध्ये मुद्दा काय आहे की नदी एखाद्या गावापुरती नसते मर्यादित. हम्म. तर हम्म. लोकांनी धोरणकर्त्यांनी सुद्धा संकुचित विचार करायचं बंद करून टाकावं लागेल. हम्म. आणि नदी जर 50-100 गावातून वाहते आहे तर सतत तिचा फ्लो कायम राहील अशा प्रकारचं धोरण, लॉंग टर्म धोरण पण आम्हाला सगळ्या योजनांमध्ये आपल्याला आणावं लागेल. हम्म. कर्जाचं पुनर्गठन करणं, व्याजमुक्त काही काळासाठी, या वर्षीचं व्याजच न घेणं, अशा उपाययोजना सहजासहजी शक्य आहे. हम्म. पण बांधबंदिस्ती, सपाटीकरण, कदाचित गाळपेर जमिनी जिथं तयार होतात. आता काय होतं, काही ठिकाणी गाळ साठेल, हो. तिथं जमीन अधिक सुपीक होऊन जाईल. हम्म. त्याचबरोबर धरणामध्ये गाळ साठला असेल तर तिथला गाळ पुढचे 3 वर्ष 5 वर्ष हा शेतकऱ्यांना मोफत न्यायची सोय करावी लागेल, त्याची रॉयल्टी माफ करावी लागेल. अशा अनेक उपाययोजना करता येणं शक्य आहे. हम्म. मला असं वाटतं शेतकरी मध्यवर्ती ठेवून एक धोरण ठरवायचा जर प्रयत्न केला
तर अनेक तज्ज्ञांच्या चर्चेतून येणारे सगळे मुद्दे विचारात घेऊन एक आपल्याला लॉंग टर्म पॉलिसी करता येणं शक्य आहे. आणि उद्देश हाच आहे सर. खरं तर आज आरोप प्रत्यारोपांच्या सगळ्या राजकीय गदारोळातून बाहेर पडत कुठला आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव ह्या सगळ्या चर्चेतून बाहेर पडत आय लव्ह शेतकरी ही जी भूमिका आम्ही घेतली आणि तुमच्या तज्ज्ञांसोबत बोलतोय, कारण राज्यातला शेतकरी या टीव्हीच्या स्क्रीनकडे मोठ्या आशेने पाहतोय. म्हणून आज तुमच्यासारख्या तज्ज्ञांनी इथं येणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे सर, कारण तुमचं ज्ञान या महाराष्ट्राला हवं आहे. तुम्ही जे आतापर्यंत योगदान दिले ते या महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. एक छोटा मुद्दा सांगतो. प्लीज सर, मागच्या प्लीज. 144 वर्षाच्या जो मेट्रोलॉजीचा डेटा आहे त्याच्यानुसार त्यांनी आता मागे एका राष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये जाहीर केलं की पावसाचे दिवस हे कमी होत आहे. बरं. पूर्वी जर 3 महिने पाऊस पडत असेल तर ते प्रॅक्टिकली आता मराठवाड्यामध्ये 37 ते 46 दिवस याच्यापेक्षा जास्त पाऊस पडत नाही. म्हणजे 200 दिवस पडणारा किंवा 150 दिवस पडणारा पाऊस कमी दिवस पडत असल्यामुळे पावसाची इंटेन्सिटी वाढल्याचं स्पष्टपणे मेट्रोलॉजीने म्हटलं आहे. तर याचा उपयोग आपण आपलं धोरण करताना करायलाच पाहिजे निश्चितपणे. निश्चित सर. आणि त्या अनुषंगाने आपली धोरणं आखायला हवीत असं तुम्ही म्हणताय. उदय देवळानकर सर आपल्यासोबत आहेत. देवळानकर सर, आज बाजारातली पत घसरली आहे शेतकऱ्याची आणि अशा वेळी तो संकटात आहे म्हणून बाजारात जे सगळे ते खाजगी सावकार आहेत ते दबा धरून बसलेले आहेत. मी सुरुवातीला उल्लेख केला आपल्याला तो दुष्काळातला एक फोटो आठवत असेल, जगप्रसिद्ध फोटो आहे तो, की तिकडे ते कुपोषित बाळ असतं आणि बाजूला गिधाड असतं. ते बाळ कधी एकदा मरतं आहे आणि मग गिधाड मी कधी लचका तोडतोय असं ते गिधाड बघतो. अगदी तशा पद्धतीनं संकटातल्या शेतकऱ्याच्या जमिनी हडप करण्यासाठी हा तो फोटो आहे, ज्या फोटोनंतर त्या फोटोग्राफरनं सुद्धा टोकाचं पाऊल उचललेलं होतं अस्वस्थ होऊन. पण अशाच प्रकारची ही जी गिधाड आहेत ना, तशी खाजगी सावकार नावाची गिधाडं टपून आहेत. हा शेतकरी संकटात सापडला, त्याची जमीन आपल्याला कशी घशात घालता येईल, ही पत सुधारणं गरजेचं आहे. सर, ती पत कशी सुधारायची जरा सांगा प्लीज. मी आधी आभार मानतो तुमचे, कारण जे वेगळे वेगळे कॅम्पेन्स राज्यांनी सुरू केले आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली सुरू केली त्या तिन्ही लोकांना तुम्ही आज बोलवलंय आणि हे तिन्ही लोक कधी काळी यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम केलेलं आहे. गोयल साहेबांनी अतिशय सुंदर पद्धतीने शेतकरी ऑर्गनाईज केले होते. प्रोग्राम ऑन क्लायमेट रेझिलियंट ऍग्रिकल्चर, म्हणजे हा जो हवामान बदल होतोय त्यासाठी जो कार्यक्रम आखलेला आहे महाराष्ट्र सरकारने, मुख्यमंत्र्यांचा फार महत्वाकांक्षी कार्यक्रम होतो, त्याची सुरुवातच गायकवाड साहेबांनी केलेली आहे. आणि माती पाणी तुम्ही जे म्हणताय याच्यामध्ये प्रदीर्घ काम आंबेडकर साहेबांनी केलेलं आहे. मातीचं सरळ वॉटर हायड्रोलिक्स काम करतं इथं. त्याचं जलशास्त्राच्या नियमाप्रमाणे पाण्याचं आणि मातीचं वहन होत असतं. ज्या वेळेला उतार दुप्पट होतो जमिनीचा, म्हणजे 1% उतार 2% झाला तर त्याच्यावरून वाहणाऱ्या पाण्याचा वेग 8 पट वाढतो आणि त्याची कॅरिंग कॅपॅसिटी 32 पट वाढते. म्हणजे ती जी जमीन आहे ती 32 पट जास्त तिची क्षमता होत जाते. जे विष्णुपुरीमध्ये आणि निजामसागरमध्ये किती माती जात असेल, त्याची व्हॅल्यू काय असेल. आणि ही जी व्हॅल्यू माती गेलेली आहे ही शेतकऱ्याची पत कमी करते. शेतकऱ्याची पत काय आहे तर त्याच्याकडे अतिशय चांगली उपजाऊ जमीन आहे म्हणून त्याची पत आहे. आणि गायकवाड साहेबांनी त्याचा उल्लेख केलेला आहे की 0% व्याजाने कर्ज देणं शक्य नाही का? सहज शक्य आहे, काही अवघड नाही. एक अडचण याच्यात मला काय दिसते विलासराव, की खूप हार्ड हिट संकट इथं आलेलं आहे. टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे, मी त्याच्याशी सुद्धा माझा फार जवळून संबंध आलाय. आपले पूर्वीचे प्रशासकीय अधिकारी, अतिरिक्त मुख्य सचिव डवले साहेबांनी याच्यावर बरंच काम केलेलं आहे की म्हणजे विदाऊट ह्युमन इंटरफेरन्स आपल्याला पंचनामे किंवा पीक पाणी करता येईल का. थोडे शॉर्टेजेस अजून आपल्याला टेक्नॉलॉजिकल अपलिफ्टमेंट त्याच्यात करावी लागणार आहे. कारण आपल्याला काय होतं की फ्लॉवरिंगला प्लांट आल्याशिवाय त्या प्लांटची आयडेंटिटी होत नाही, म्हणजे हे नेमकं कुठलं झाड आहे. ते जर आपण ओळखू शकलो, 21 दिवसाचं, 30 दिवसाचं, 60 दिवसाचं झाड जर ओळखू शकलो की हा मका आहे, कापूस आहे, सोयाबीन आहे, तर ह्या ऍडव्हान्समेंटमध्ये आपल्याला जास्त ब्रेक थ्रू टेक्नॉलॉजी आपल्याला मिळेल. आणि याच्यात होतंय काय की पाऊस झाल्यानंतर जे दुःखी आहेत आणि ज्यांना हार्ड हिट गरज आहे मदतीची, त्यांच्यासोबत बाकीचे लोक आणि पॉलिटिकल लोक येऊन सुरू करतात की हे ब्लँकेट करा, हे सगळ्यांना द्या, हे सरसकट करा. आपण प्राधान्य लक्षात घेतलं पाहिजे, बाबा गरज कोणाला आहे, अपघात कोणाचा झालेला आहे, औषधोपचार, साथीचा रोग, हे सगळ्यांना करायचंय. पण आज टेम्परेचर 104 आहे, त्याला आधी ट्रीटमेंट करावी लागेल. हे प्रिन्सिपल, ही सार्वजनिक शिस्त आपल्याला आवश्यक आहे आणि ती बोलून दाखवली पाहिजे आपण. त्यामुळं त्याची प्रायोरिटी आपल्याला ठरवावी लागेल. दुसरी गोष्ट, ही पण राजकीय नेते सुद्धा त्याला बळी पडतात ना. तेही सांगतात ना, पहिलं त्यांचं वाक्य तेच असतं, मागणी करणाऱ्यांचं पण देणार सरसकट. एक त्या शब्दामध्ये काय माहित नाही ते, पण सगळे लोकही भुलतात मग त्याला सगळे.
अहो तो पॉलिटिकल स्कोअर आहे आणि यांनी एकमेकांचे नियम असे करून घेतलेत खेळाचे हा की यांना बुद्धिबळ खेळायचंच नाही किंवा यांना चांगले खेळ खेळायचेच नाही, यांना धपाकुटीच खेळायची, बॉलच मारायचे एकमेकांना. हा हा काही खेळ कामाचा नाही फारसा. मलमपट्टी म्हणजे जे काही ती मलमपट्टी करायची आणि पुढे बस चालत बस राहायचं. बरोबर स्कोअर करायचा निघून जायचं तिथून. फोटो फ्रेम मध्ये आले की विषय संपला, असं त्याच्याबद्दल बोलू नये आपण, कारण हे तांत्रिक विषय आहेत. आणि नाही बोललं पण यामध्ये पाहिजे सर, कारण काय झालंय की या सगळ्यामधून ना एक गंभीर संकट या शेतीसमोरच निर्माण झालेलं आहे. आणि त्या संकटाबद्दल मला जे आपण बघितलं, गावातली माणसं शहरात आली तशी शेतीतली माणसं बाहेर पडायचं जे संकट आहे, मला त्याच्याबद्दल बोलायचं आहे. ते पुनर्वसन आपण कसं करणार. पण मला मुलगेकर सरांना हे विचारायचं आहे, सर मातीबद्दलचा तुमचा सगळा अभ्यास या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आज शेतकऱ्याच्या शेतातली माती केवळ माती खरडून गेली इथपर्यंतचं संकट राहिलेलं नाही आहे सर. मी अनेक ठिकाणी जाऊन हा रिपोर्ट केला, शेकडो एकर जमीन वाहून गेली. आता ती फक्त सातबाऱ्यावरती आहे, प्रत्यक्षात जमीन नाही आहे तिथं. 20-20 फूट उंचीची म्हणजे खोली इतकी माती वाहून गेलेली आहे आणि आता तिथून नदी वाहतीये, सातबाऱ्यावरती आहे. भूगोल बदलला आहे. अशा परिस्थितीत या सगळ्याचं पुनर्वसन आपल्याला कसं करता येईल, काही वेगळी योजना आणता येईल, या शेतकऱ्याला केवळ 10,000-20,000 रुपये देऊन हे होणार आहे का? बडे साहेब, याच्यामध्ये आपण जो मुद्दा सुरुवातीलाच मांडला होता की एक महत्वाचा पॉइंट मी आपण जे बोललात त्याचंच मी तुम्हाला रिपीट सांगतो की तुम्ही म्हणत होतात की बा 4 बोटाची जमीन, 4 बोट रुंदीची जमीन बनायला कित्येक वर्ष लागतात. हो तर 1 इंच मातीचा थर जमिनीवर बनण्यासाठी किमान 100-150 ते 200 वर्ष लागतात. आणि आपण गेल्या सतत या जेवढे काही अतिवृष्टी महापूर येऊ लागले दरवर्षी, त्याच्यामुळं असंख्य प्रमाणात ही मोठ्या स्वरूपामध्ये सुपीक जमीन वाहून ही तळ्यामध्ये, साठवणामध्ये किंवा वेगवेगळ्या भागामध्ये ती पसरल्याची जमिनीमध्ये राहिली नाही आणि सुपीकता जमिनीची कमी होऊन गेलेली आहे. पूर्वीच्या काळी जसे आम्ही नोकरीला लागलो त्यावेळेस आमच्या कृषी विभागामध्ये 3 वेगवेगळे सेपरेट डिव्हिजन्स होते. खातं एकच होतं परंतु सेपरेट डिव्हिजन्स होते. एक डिव्हिजन होतं विस्तार, एक म्हणजे तिथं शेती उपयोगी विस्तारात माहिती देणे, दुसरं होतं फलोत्पादन आणि तिसरं होतं सॉइल कन्झर्वेशन, सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन, मृदा संवर्धन ना. हा मृद व जलसंधारण. आणि आता ह्या याच्यातून काम पूर्वी व्हायचे, पण सुदैव म्हणा दुर्दैव म्हणा खात्याचं किंवा महाराष्ट्राचं हे एकत्रीकरण केलं गेलं. आणि एकत्रीकरण केलं गेल्यामुळं हळूहळू या गोष्टीला विसर पडत गेला. जमिनीच्या थराला किंवा सुपीकतेला विसर पडत गेला आणि प्रायोरिटीनं वेगळे मुद्दे समोर येत गेले. आणि त्याच्यातून मग मागणी होत गेली शेतीबद्दल, परंतु ते काही झालं नाही. आणि झालं काय की नंतर मग शेवटी जलसंधारण विभागाची मागणी पुढे आली आणि जलसंधारण विभाग एक वेगळा विभाग पण केला गेला. परंतु आज घडीला त्या जलसंधारण विभागामध्ये मृदसंधारण बिलकुल नाही. मृत येते मृत येते अवस्था. नाही, आजचं जे जलसंधारण विभाग आहे त्या विभागामध्ये मृदसंधारण नाही, फक्त जलसंधारण, नाला खोलीकरण करणे, नाला बंडिंग बांधणे, सिमेंट बांधारे बांधणे, ह्याच गोष्टी चालू आहेत. ग्रेडेड बंडिंग किंवा कंडूर बंडिंग किंवा दुसऱ्या प्रकारच्या जमिनीचं मेंटेनन्स कुठेही नाही. त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीची धूप होत आहे. ही शोकांतिक आहे. पण झालेलं जे नुकसान ते काय करता येईल सर, त्याच्यासाठी काय वेगळी योजना आणता येईल? कारण आता जे NDRFच्या निकषांच्या नुसार खरडून गेलेल्या जमिनीसाठी जे अनुदान दिलं जाईल त्याच्यातनं तर हे शक्यच नाहीये ना सर. काय करता येईल? नाही, अनुदानावर हा भाग होऊ शकत नाही. पण पूर्वी बंडिंगचे काम हे शेतकऱ्याचे 100% सबसिडीवर व्हायचे, कोणीही शेतकऱ्याकडून घ्यायचे नाही. परंतु शेतामध्ये अशा प्रकारच्या जमिनीचा सुपीकता किंवा जमिनीचं जे सुपीकता मेंटेन करता येईल त्या जर मेंटेन करण्यासाठी कंट्रोल बंडिंग, ग्रेडेड बंडिंग जर केले असते तर आपली जमीन ही त्या ठिकाणी राहिली असती आणि कुठल्याही प्रकारचं केलं नसतं. आज काय झालं, नाले खोल केलो आपण
त्यामुळं पावसामुळं काय झालं, आणखी जास्त खोल होऊन गेले. हम्म. त्यामुळं आणखी जास्त मोठ्या प्रमाणात माती वाहून गेली आणि त्याचा परिणाम असा झाला की ते रिझर्वायर सगळे गाळानं भरू लागले. आता जेवढे काही आपले रिझर्वायर आहे, सेडिमेंटेशनचा जो आपण रेट पाहतोय, हम्म. तो जो इरिगेशन डिपार्टमेंट जेव्हा बांधताना अपेक्षित ठरवला होता की सेडिमेंटेशन रेट काय असावा, हम्म. तर त्याच्या 100 पटीनं 150 पटीनं सेडिमेंटेशनची इन्क्रीज आहे. बर. त्यामुळं भविष्यामध्ये जेव्हा आपले हे धरणं पाण्यानं न भरता गाळानं भरलेले दिसतील, कदाचित 2 पिढ्यानंतर 3 पिढ्यानंतर असं होऊ शकते. बर. अशा तऱ्हेचं चित्र पुढे भविष्यात दिसत आहे माझ्या आता अशी मध्यंतरी भावना. असं ऐकलं होतं की गाळयुक्त शिवार आणि गाळमुक्त धरण अशा प्रकारची एक योजना आणली होती. मला त्याच्या संदर्भात सुद्धा गोयल सर तुम्हाला विचारायचं आहे. आता जर आपण 4 बोटाच्या मातीचा विचार करतो, इथं तर 20-20 फुटापर्यंतची जमीन अक्षरशः वाहून गेली. मी म्हणालो तसं की भूगोलच बदललेला आहे. हे इतकं भरणं आणि पुन्हा ती जमीन तयार करणं, सर म्हणाले तसं ते काय आता ह्या अनुदानातनं शक्य नाही आहे. सरकारी पातळीवर कुठलं धोरण आखता येईल, एखादी वेगळी योजना आणता येईल का स्पेसिफिक नदी जवळच्या या सगळ्या शेतीसाठी? एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपण विचारलेला आहे. मागाशी आपण सांगितलं की NDRFचे नॉर्म्स आहे, त्या नॉर्म्समध्ये जर जमिनीत आपल्याकडचे जर वाळू गेली आणि ते बाहेर काढायला 18,000 रुपये प्रति हेक्टेअर मिळतात. हम्म. जर आपल्याकडे असलेल्या जमीन खरडून गेलेली असेल तर 47,000 रुपये प्रति हेक्टेअर आहे, तेही स्मॉल अँड मार्जिनल फार्मरसाठी. हम्म. आणि त्याच्याबरोबरचा एक अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे आणि तो आहे मनरेगामध्ये आयटम नंबर 196. जेवढे काही कामे आहे जे घेता येते, हम्म. डिझास्टर प्रिपेअर्डनेस अँड रिस्टोरेशन. बर. त्या रिस्टोरेशनमध्ये रिक्लेमेशन ऑफ कम्युनिटी लँड, कम्युनिटी अँड वॉटर लँड, त्याच्यामध्ये हे काम करणे शक्य आहे. बर. ह्याच्यासाठी माझं सजेशन राहणार आहे की आपल्याकडे ज्या ज्या ठिकाणी ही विपत्ती आलेली आहे हम्म. त्या त्या ठिकाणी आपले क्लस्टर्स फॉर्म करावे. बर. क्लस्टर्समध्ये कदाचित आपल्याकडचे एकपेक्षा जास्त सुद्धा गाव असू शकतात. हम्म. क्लस्टर्स फॉर्म करून त्या क्लस्टर्सची जबाबदारी काही अधिकाऱ्यांवर सुपूर्द करायचंच आहे, परंतु त्याच्याबरोबर विद्यापीठचे जे पूर्वीचे आपले विद्यार्थी वर्ग आहे किंवा सध्या जे लोक आहे त्याच्याबरोबर आणि काही आपले सेवानिवृत्त कर्मचारी जरी मिळत असतील, कारण एवढं मोठं काम आहे की सध्याचे आपल्याकडचे असलेल्या कर्मचाऱ्यांनी ते कदाचित करणे जलद गतीने शक्य होणार नाही. हम्म. आणि त्यांच्याकडे 4 कामे द्यायच्या. बर. एक, आपल्याकडचे असलेल्या जी मदत NDRF आणि SDRF मधून द्यायची आहे ते लवकरात लवकर त्यांच्या हातात कशी पडेल. बर. दुसरा, त्यांच्याकडे असलेलं जर त्यांनी विमा काढलेला आहे ते विमा काढलेली रक्कम त्यांच्या हातात लवकरात लवकर कसे पोहोचेल हे त्यांच्याकडे एक दुसरा टार्गेट द्यायचा आहे. हम्म. तिसरा, त्यांची जर जमीन खरडून गेलेली आहे, वाहून गेलेली आहे, तर त्याच्याकरिता असलेल्या मनरेगाचा जो एक कार्यक्रम आणि ज्याच्यावर आयटम 196 जो त्यांची टोटल 266 कामाची यादी आहे, हम्म. त्याच्याबरोबर आपले क्लस्टरचे प्लान अँड एस्टिमेट्स तयार करून मोठ्या प्रमाणावर तो काम इमिजिएटली सुरू करायचं. आणि त्याच्यामध्ये जे आपण गाळच्या चर्चा केली की त्याच्यामध्ये असलेल्या जे गाळ साचलेला असेल हा, तर हा. ते बाहेर काढून शेतकऱ्यांच्या शेतावर टाकता येईल. परंतु जर आपल्याकडे असलेल्या परिस्थिती तशी नसेल तर आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर ते कामे हाती घ्यावे लागतील, फक्त माती टाकून काम चालणार नाही. आणि चौथा काम जो आहे, ज्यांची जमीन पेरण्यासारखी आहे हम्म. त्यांना चांगल्यापैकी रब्बी कसे घेता येईल, हा. त्यांच्याकडचे असलेल्या बी बियाणे, खते, औषधे, त्याच्यामध्ये असलेल्या रब्बी ज्वारी आहे आणि हरभरा आहे. कारण ह्या जमिनीमध्ये आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगला ओलावा राहणार आहे हो. आणि ओलावा असल्यामुळे आपल्याकडचे असलेले रब्बी ज्वारी, हरभरा आणि गहू या तिन्ही जे महाराष्ट्राची महत्त्वाची पिके आहे त्याच्यावरून त्यांच्या हातात काहीतरी पुढच्या सीझन पर्यंत पोहोचेल बरोबर. अशी माझं सजेशन आहे. हे 4 कामे क्लस्टर वाईज आणि ह्या काम करीत असताना महाराष्ट्र शासनाचे प्रत्येक खात्याचे जे काही कार्यक्रम आहे त्या सगळ्यांचा कन्व्हर्जन्स त्या ठिकाणी आपल्याला त्यांना मिळाला पाहिजे. तो कृषी समृद्धी असो की शेती खात्याचे वेगवेगळे कार्यक्रम असो, हो. आणि हे कार्यक्रम राबवताना त्याला व्हॅल्यू चेन पद्धतीने
पुढे घेऊन गेलं पाहिजे. मला असं वाटतं की या संकटातून शेतकरी निश्चित पुढच्या एक सीझनमध्ये बाहेर पडू शकेल. अतिशय महत्त्वाची माहिती तुम्ही सांगितली सर. आत्ता तुमच्या बोलण्यातनं तुमचा अभ्यास, तुमची तळमळ, आत्मीयता ही सगळी दिसतीये. पण आम्हाला ना आत्ता ह्या घडीला राज्याचे कृषी सचिव, कृषी आयुक्त कुठे दिसले नाहीत. मला तरी फोटोमध्ये कुठे आहेत ते माहीत नाही. हा कनेक्शनचा जो विषय आहे हा तो थोडासा आहे, त्याच्याबद्दल वेगळी चर्चा करूया. पण मला आत्ता गायकवाड सर तुम्हाला विचारायचं आहे, ज्या स्थलांतराच्या बद्दल मी बोललो की आपण 72च्या दुष्काळामध्ये एक मोठं स्थलांतर, गावं ओस पडली, खेडी ओस पडली आणि शहरं गजबजली, ह्या शहरांच्या वेशीवर येऊन माणसं थांबली. आज शेतीतून बाहेर पडणाऱ्या अनेक तरुण शेतकऱ्यांची मनस्थिती दिसतीये. जेवढ्या लोकांच्या मुलाखती घेतल्या, तरुण शेतकरी म्हणतोय आता मला शेतीत थांबायचं नाहीये. ही निराशा घालणं, त्याचं पुनर्वसन करणं, पुन्हा त्या शेतीत त्याचं हे त्याला थांबवणं, हे किती मोठं चॅलेंज आहे आणि काय करावं लागेल? हे फार मोठं चॅलेंज आहे. आता महाराष्ट्रामध्ये साधारण 2.25 कोटीच्या आसपास शेतकरी आहे. माझं स्वतःचं मत असं आहे जमिनीच्या अभ्यासावरून, की आपण 2 गुंठे जमीन असणाऱ्यालाही शेतकरी म्हणतोय, 5 गुंठेवाल्यालाही शेतकरी म्हणतो. हे आपण आता खऱ्या शेतकऱ्याला शेतकरी म्हणायला शिकायला पाहिजे आणि कागदावरचे शेतकरी वेगळे काढायला पाहिजे. आपण सातत्याने हे करण्याची फार गरज आहे. कारण शेतकरी, उदयजी जसं म्हटले तसं प्रत्येकाला खुश करायच्या नादात आपण खरोखर जो गरजू माणूस आहे त्याला मागे ठेवतो आहोत. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये आम्हाला, आपल्याकडे सगळे कायद्याचे मध्ये स्टँडर्ड ठरलेले आहे. शेतीची जमीन किमान किती असली पाहिजे हे ठरलेलं आहे. एकत्रीकरण कायद्यामध्ये आहे. 20 गुंठ्याच्या खाली त्याला शेती म्हणता येत नाही असं आहे. तरी सुद्धा आपण काय करतोय, म्हणजे अनेक ठिकाणी एका सातबारावर 200-200 नाव आहेत आणि 200च्या 200 माणसं आता शेतकरी म्हणून मदत मागतील. आणि मग त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये मला स्पष्टपणे दिसतंय प्रशासनात राहिल्यामुळे पुढच्या 15 दिवसामध्ये शेतकऱ्यांची चेष्टा, 35 रुपये हातात, अशा बातम्या येणार. ते येणार कारण एका अर्ध्या एकरामध्ये जर 70 नावं असतील तर हे होणारच आहे. कारण तुम्ही जे रेट दाखवताय एनडीआरएफचे, ते भागिले 72 माणसं, 70 माणसं, तर हा असंच काहीतरी आकडा येणार आहे. सो त्यामुळे खरोखर जो शेती करणारा माणूस आहे त्याला वेगळा काढला पाहिजे आणि कागदावरचे शेतकरी सगळे बाजूला काढले पाहिजे. तर आपल्याला ही सगळी मदत जवळजवळ 400 पट रेटनी खऱ्या शेतकऱ्याला ही मदत देता येईल. सर आणि त्याच्यासाठी किती वेळ लागेल बरं? म्हणजे आता तुम्ही फार सोपं आहे, कारण हा 98% डिजिटायझेशन महाराष्ट्राचं पूर्ण आहे. म्हणजे आत्ताच्या मिनिटाला प्रत्येक जमिनीचा इंडिव्हिज्युअल पार्सलचा नकाशा, त्याचं लॅटलॉंग, म्हणजे तुम्ही मोबाईल घेऊन गेला आणि जिथे बांध होता तो बांध एक्झॅक्टली 4 इंच अॅक्युरसीला ते अॅक्युरेट दाखवतो मोबाईल घेऊन. एवढं आता आपल्या महाराष्ट्राचं, पूर्ण महाराष्ट्राचं चित्र आपल्याकडे लँड रेकॉर्डच्या साईटवर उपलब्ध आहे. बोगस शेतकऱ्यांचे मदत लाटणारे बोगस लोक काढून टाकले पाहिजेत आणि खऱ्या शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे, असं तुमचं थेट म्हणणं आहे. देवळानकर सर, आता आपण ही सगळी चर्चा केली, पण ही सगळी चर्चा करत असताना त्याच्यासाठी राजकीय एक प्रकारची ती काय म्हणतात त्याला, राजकीय इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. ती राजकीय इच्छाशक्तीसाठी थोडंसं धाडसपण करावं लागणार आहे या शेतकऱ्यांना वगळायचं, किंवा ह्यासाठी काय करावं लागेल? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत फार पुरेशा नाहीत हे आपल्याला माहिती आहे. जमिनीचं जे नुकसान झालंय, शेतीचं नुकसान झालेलं आहे, 8,500 रुपये पर हेक्टर किंवा 50,000 रुपये पर हेक्टर पर्यंत, हे अवघड आहे. आपल्याला सोर्सेस वाढवावे लागतील. मुंडे साहेबांच्या डोक्यात होतं की मनरेगाचा पैसा हा शेतीवरती जे अकुशल काम करणारा लेबर आहे त्यासाठी वापरावा. एक प्रस्ताव असा होता जलसंधारण विभागाकडे, डवले साहेब सचिव असताना, मी सुद्धा आग्रह धरला होता त्यासाठी, की शेतातले जे बंदिस्तीची कामं आहेत ती कर्मचाऱ्यांनी तांत्रिकदृष्ट्या आखून द्यावीत, पण ती शेतकऱ्यांनी करावीत. तिथं कंत्राटदारी पद्धत न आणता समजा 200 मीटरचं काम केलं त्यांनी तर त्याच्या अकाउंटला शेतकऱ्याचे पैसे टाकावेत. तो स्वतः सांभाळेल त्याला आणि जबाबदारीने काम करेल. जर रेटमध्ये काही डिफरन्स आला त्याचं स्वतःचं शेत आहे तो चांगला राखेल. पण ह्याशिवाय मनरेगाचे पैसे त्याला वेगळ्या वेगळ्या कामासाठी, त्याच्या सोंगणीसाठी, निंदणीसाठी, त्याचा माल सांभाळण्यासाठी दिले पाहिजेत. वेगळा पतपुरवठा करण्याची गरज नाही. तुमच्याकडे एवढा पैसा आहे आणि मला म्हणजे बाकी गोष्टीवर कॉमेंट करायच्या नाहीत, पण असं व्हायला नको की हे वेगळं धन आहे त्याच्यावर नाग बसलेत, असं नाही व्हायला पाहिजे. हा पैसा जनतेच्या हितासाठी धनावर बसलेले जे कोण नाग असतील त्यांना सुद्धा बाजूला करण्याचे धाडस दाखवावं लागेल ना सर.
म्हणजे हा सरकारला दाखवावं लागेल. हां, ते धाडस पण दाखवावं लागेल. सर म्हणाले तसं बोगस आहे त्यांना बाहेर काढावं लागेल. जो खरा गरजवंत आहे त्याच्यापर्यंत मदत पोहोचवण्यासाठी हाच धोरणांमध्ये बदल करणं गरजेचं आहे. नाहीतर संकट आलं एकावरती फायदा घेतोय दुसरा, हे वर्षानुवर्ष चालत आलं आणि दुष्काळ आवडे सर्वांना असंही म्हटलं जातं. पुन्हा एकदा ती परिस्थिती होऊ नये ही आशा आहे. पण आज तुम्ही सगळेजण आलात, अतिशय महत्त्वाची भूमिका मांडली सर, त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्ही बोलणं गरजेचं होतं. मंत्रालयात बसलेल्या त्या सगळ्या अधिकाऱ्यांच्यासाठी, जे तुम्हाला बघतायत आणि ऐकतायत यांच्यासाठी. आपण बघूया प्रेक्षकांचं काय मत आहे याच्याबद्दलचं, की शेतकऱ्यांसाठी मदत पुनर्वसनाची धोरणं बदलणं गरजेचं आहेत का? तर 97% लोक म्हणत आहेत होय. बडे मुद्दे सुरू होऊन 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला. 97% लोकांनी एका बाजूला मतदान केल्याची ही पहिली वेळ आहे. यातच सगळं आलं. सरकार याचा विचार करेल अशी आशा करूया आणि धाडसही दाखवेल अशी आशा करूया खऱ्या शेतकऱ्यांसाठी, गरजवंत शेतकऱ्यांसाठी. बडे मुद्देच्या आजच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.